हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गुरुवारी आमची ॲनिव्हर्सरी होती आणि हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर नवीन बाईकवरती आम्ही फर्स्ट टाईम मयूर आणि मी गेलो होतो. मी नवीन बाईकवरती अजूनही बसलेले नव्हते आणि मयूरची इच्छा होती की एकदा तरी मी त्या बाईकवरती बसावं जी आम्ही नवीन घेतली आहे. ज्यांनी माझा लास्ट ब्लॉग पाहिला आहे त्यांना माहितीच असेल की मी एक नवीन बाईक घेतली होती आणि त्याच्यावरती मी फर्स्ट टाईम आज बसलेली होते आणि तेच मला मोमेंट आहेत ते कॅप्चर करायचे होते. सो आम्ही मस्त लोणावळ्याच्या डॅमवरती गेलो एक राईडसाठी. मस्त अशी संध्याकाळची राईड घेतली आणि घरी जायला निघालो. दुसऱ्या दिवशी माहिराची पिकनिक होती, सो आम्ही थोडंसं सामानही घेतलं होतं पिकनिकसाठीचं आणि खूप छान वाटत होतं नवीन बाईकवरती आणि त्यात ती स्पोर्ट्स बाईक आणि खूप छान वाटत होतं म्हणजे नवीन बाईकवरती फिरून. आणि मयूरची खूप इच्छा होती की तू परत कधी बसती मला माहीत नाही, पण एकदा तरी त्या बाईकवरती बस. सो मग मी त्या बाईकवरती आम्ही मस्त राईड करायला गेलो आणि त्यानंतर आलो आम्ही घरी. आणि आता हा जो आहे रात्री 12 वाजताचा व्हिडिओ आहे. मयूरने छान माझ्यासाठी केक आणला होता, कॅन्डल्स लावले होते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेलच ह्या बॉक्समध्ये काय होतं ते. तर खूप छान असं त्यांनी माझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज केलं होतं आणि हे चॉकलेट्स त्यांनी माझ्यासाठी आणले होते आणि आम्ही छान असं सेलिब्रेशन केलं. ते तुम्ही आता पुढे बघा की आम्ही कसं सेलिब्रेशन केलं ते. आता स्टार्ट झालं. Happy anniversary, baby. Happy anniversary. Come now. डॅडी कडनं का? मस्त ना, किती क्यूट डॅडी आहे. वाव, खूप छान. त्याच्यावरती आय लव्ह यू लिहिलंय. किती क्यूट आहे बघ ना. मम्मासाठी आणि त्याच्यामध्ये गोल्डन रोज. नाही रे बाबा, गोल्डन रोज म्हणजे गोल्डन बेबी छोटासा क्यूटसा. वाव, थँक्यू बेबी, थँक्यू. हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? इट्स माय, इट्स नॉट युअर्स, इट्स माय. आता मी मॉर्निंगला खाणार मी आता चॉकलेट. ओके, रात्रीची काय विटत होतात ना, तुझेच आहे. थँक्यू बेबी, थँक्यू सो मच. हॅपी ॲनिव्हर्सरी. बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मॉर्निंगचे 8:45 वाजलेत आणि आज गुरुवार आहे आणि आज आमची आहे वेडिंग ॲनिव्हर्सरी. आज आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झालेत आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि अजून तरी काही प्लॅन नाही आहे आणि गुरुवार आला आहे. सो मी जाणार आहे मठात आणि खूप छान वाटते. गुरुवारी आमची ॲनिव्हर्सरी आली आणि त्यानिमित्ताने मी आज परत एकदा मठात जाणार आहे. सो मठात वगैरे जाते, दर्शन घेते. प्लॅन अजून तसं काही नाही आहे ॲनिव्हर्सरीचा, आम्ही काहीच प्लॅन केलेलं नाही आहे. पण जे पण काय करेल मी तुमच्याशी सगळं काय शेअर करेल की आज दिवसभरात मी काय काय करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि अजून तर माझी आंघोळ वगैरे काहीच झाली नाही आहे. आता आंघोळ वगैरे करणार, देवपूजा करणार
मायरा स्कूलला गेली आहे. आज तिची पिकनिक आहे. सो मायरा स्कूलला गेली आहे. पिकनिक म्हणजे त्यांची स्कूलच्या टाईममध्येच असते, म्हणजे जो रेग्युलर आपला स्कूल आर आहे तर त्यामध्येच तिची पिकनिक असते. आणि छोटी मुलं आहेत, सो लोणावळ्यातच कुठेतरी जाणार, बाहेर जाणार नाही आहेत. तर ती पिकनिकला गेली आणि खूप एक्सायटेड होती की आज पिकनिक मस्त सगळा खाऊ वगैरे घेऊन गेली आहे टिफिनमध्ये. आज जंक घेऊन जायचं होतं, म्हणजे स्नॅक्स घेऊन जायचे होते. तर मस्त चिप्स वगैरे सगळं काय घेऊन गेली. त्यामुळे मला डब्बा बनवायचा तास माझ्या डोक्यामागं काही व्याप नव्हता. सो ती फटाफट आता आवरले तिने आणि ती गेली आणि मग तिला सोडायला गेलं आहे स्कूलमध्ये. आता मी फ्रेश होते, सगळं काय आवरते आणि दिवसभरात काय काय करते ते तुमच्याशी शेअर करते. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आई आणि प्रियांका ताई आल्या होत्या, कारण की त्यांना आम्हाला औषण करायचं होतं. सो त्यांनी आम्हाला छान ओवाळलं वगैरे आणि चांगले ब्लेसिंग्स आम्हाला दिल्या. आणि ओवाळताना म्हणजे आईंना ॲक्च्युली आमच्या लग्नाच्या दिवशीच्या सगळ्या आठवणी त्यांना आल्या. लग्नाला 6 वर्ष झाली होती, पण त्यांचं असं होतं की अरे आता 12 वाजलेत, तर आत्ता आपली हळदीची तयारी झाली होती, किती गडबड चालू होती आणि असं तसं. म्हणजे त्यांना एकदम जुन्या आठवणींमध्ये रमून गेल्या त्या. म्हणजे त्यांना सगळं आठवत होतं की म्हणजे आमच्या लग्नाच्या दिवशी ह्या टायमिंगला आम्ही काय करत होतो, 3 वाजता आम्ही काय करत होतो. त्यांना पूर्ण त्या गोष्टी नाही का आठवायला लागल्या. आणि ते सांगत होत्या की खरंच असं वाटतं की मागच्या दिवसांमध्ये परत जावं, किती छान वाटतं म्हणजे आपल्या घरात काय कार्यक्रम असेल तर. आणि खूप चेष्टा मस्करी चालली होती आणि त्या म्हणजे चिडवत होत्या आम्हाला की नवरा नवरी इथे येऊन बसा. आणि म्हणजे खूप चेष्टा मस्करी झाली. त्यानंतर त्या म्हणाल्या की नाही उठा आणि माझ्या पाया पडा. म्हणजे असे खूप चेष्टा मस्करी आमच्या चालल्या होत्या. आणि छान औषण वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो मंदिरात जाण्यासाठी बाहेर. हॅपी ॲनिव्हर्सरी मयूर शेठ. हो थँक्यू कावेरी शेठ. कावेरी शेठ नसतं, कावेरी मॅडम थँक्यू. हॅलो हॅपी ॲनिव्हर्सरी बाबा. हॅपी ॲनिव्हर्सरी. धन्यवाद कावेरी. आहे ना कावेरी. गुरु स्वामींकडे जायचं का? जायचं स्वामींकडं. ओके स्वामींकडे जायचं आपल्याला. कसं बाप्पाला करणार? बाप्पा करा. जय बाप्पा कसं करणार तू? हात जोडा स्वामी. कसं हात जोडतो? जय बाप्पा करा. जय बाप्पा. व्हेरी गुड. आणि आता झालं असं की या इथे मी मायराकडे शूट करायला दिला होता मोबाईल. आणि थोड्याशा क्लिप्स ज्या आहेत त्या तिने वेगळ्या वेगळ्या शूट केल्यात, पण तिने ट्राय केलं कारण तिला अजून या गोष्टी जमत नाही, बट केलंय तिने. दिगंबराय विद्महे अतिपुत्राय धीमहि. बंद करू नाही तिकडनं. दिगंबराय विद्महे अतिपुत्राय धीमहि. आयुष्यमान भव. या पिढा निघून ताईंचं काम यात लावू द्या. या मॅडम या. सर्व्याधी विनाशम पाणी ग्रहण करा. ईश्वाय नमः. यायचं. नारायणाय नमः. यायचं. माधवाय नमः. यायचं. गोविंदाय नमः. सोडून द्या खाली. श्रीमद् कालमृत्यायनम सर्वव्याधी विनाशनम स्वामी समर्थाय नमः. पादुका देवताय नमः. मम्मा धर. बंद करू. मम्मा मम्मा गुरु स्वामी कुठे आहेत रे? जय बाप्पा करा. जय बाप्पा कर स्वामींना. सर गुरु. मंदिरातून जाऊन आल्यानंतर आम्ही आलो जेवणासाठी. आणि जेवणासाठी आम्ही आलो होतो टोनीदा धाबा ह्या ठिकाणी. खूप छान आहे जेवण, पण त्या दिवशी काय माहिती मला ते जेवण आवडलं नाही तिथलं. आणि छान मसाला पापड स्टार्टरसाठी मागवला होता. आणि जेवणासाठी आम्ही मक्के दी रोटी आणि सरसोदा साग, कारण की नेहमीच आपण पनीर मशरूम्स ह्या भाज्या खातो. तर माझं असं होतं की आज थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करू. सो आम्ही मक्के दी रोटी आणि सरसोदा साग ह्या गोष्टी ऑर्डर केल्या. आणि ह्याच्या आधीसुद्धा ही जी आहे ती भाजी मी पहिली तिथे खाल्लेली आहे, पण त्या दिवशी मला त्याची टेस्ट बिलकुल आवडली नाही, माहीत नाही का. आणि आम्ही घाईगडबडीमधून तिथून निघालो, कारण की ॲज युजल आम्हाला पूर्ण त्रास दिला. कुठं गेला? आला. मम्माला धक्का देतो तू? अरे बापरे, झोका देतो मम्माला. पडेल ना मम्मा. गुरु इकडे बघ. अरे बापरे. अरे. आणि आता तुम्हाला मी डायरेक्ट त्याच दिवशी म्हणजे ॲनिव्हर्सरीच्याच दिवशी तुम्हाला संध्याकाळी मी तुम्हाला भेटते आहे 8-8:30 वाजता. इथे माझी पूर्ण फॅमिली आहेत. माझे सासू सासरे, आम्ही दोघं नवरा बायको
माझे दीर आणि माझी जाऊबाई आणि त्यांची मुलं आणि माझी 2 मुलं, असा आमचा पूर्ण परिवार, पूर्ण फॅमिली आम्ही एकत्र येऊन आम्ही केक वगैरे कट केला आणि खूप छान वाटतं. आमची फॅमिली खूप छान वाटत होती त्या दिवशी आणि बस असं सेलिब्रेशन आम्ही केलं त्या दिवशी. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही संध्याकाळी कुठे बाहेर नाही गेलो आणि हा जो आहे हा फ्रायडेचा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे जो मी ह्याच्यामध्येच ॲड करते. तर माझे खूप सारे प्रोडक्ट्स येऊन पडले होते आणि तेच मी आता इथं ओपन करते आहे, कारण की प्रोडक्ट खूप दिवस झाले येऊन पडले होते पण त्याला मी ओपनच नव्हतं केलं. सो इथं मी मला जे किचनसाठी लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या मी ऑर्डर केल्या होत्या. तर हे जे आहे ते एअर फ्रायरमध्ये टाकण्यासाठीचे जे सिलिकॉन्स असतात ना, तर ते होते, कारण की आपण डायरेक्ट फूड त्याच्यामध्ये टाकतो तर ते खालचे जो बेस असतो ना ह्याचा एअर फ्रायरचा तो खराब होतो. सो त्याच्यासाठी मी एअर फ्रायरचे सिलिकॉनचे मोल्ड मागवले होते आणि त्यानंतरनं हे होतं कार्डचं होल्डर, जे आपण ATM किंवा आधार कार्ड वगैरे ठेवण्यासाठी आपण बॅगमध्ये असेच टाकतो ना, तर त्या जागी मी कार्डचे होल्डर मागवले होते आणि मयूरचं पण खराब झालं होतं आणि मला पण एक पाहिजे होतं. सो हे कार्डचं होल्डर आहे तर ते मी मागवलेलं होतं. आणि हे माझं पुढचं प्रोडक्ट आहे आणि हे आय थिंक ऑइलचं एक बॉटल आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑइल ठेवून छान ब्रश करतो ना आपण चपातीला वगैरे किंवा पराठ्याला, तर त्याची बॉटल होती. पण मी तुम्हाला ही सांगेल की नका बाय करू, कारण की त्याचं प्लास्टिक बिलकुल चांगलं नाही आहे, म्हणजे त्याची क्वालिटी खूप खराब आहे. मी तर आता सध्या तरी मी यूज करते ते, पण ते मी तुम्हाला सजेस्ट करेल की ते घेऊ नका, कारण की त्याचं प्लास्टिक मला बिलकुल आवडलं नाही. आणि आता आपण पाहूयात की माझं नेक्स्ट प्रोडक्ट काय आहे ते. तर हे जे आहे ते कॅन्डलचं स्टँड आहे, म्हणजे आपण घरामध्ये डेकोरेटिव्ह आयटम म्हणून ही गोष्ट ठेवू शकतो आणि खूप छान दिसतात. तर मी लवकरच माझं हळदी कुंकू करणार होते घरामध्ये, सो मला थोडे घराला डेकोरेट करण्यासाठी काही गोष्टी हव्या होत्या. सो त्याच्यामध्ये मी ही गोष्ट मागवली होती, कॅन्डल स्टँड. आणि आता हे माझं लास्ट प्रोडक्ट आहे ते आपण पाहूयात. आणि हे ॲक्च्युली खूप यूजफुल गोष्ट आहे, तर तुम्ही बघा फक्त. तर हे जे आहेत ते मी किचनमध्ये भाजी स्टोअर करण्यासाठी मी काही डबे मागवले होते. ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबू, टोमॅटो, मिरची ह्या सगळ्या गोष्टी छान अशा स्टोअर करू शकता. आणि मी आता ऑलमोस्ट 1 हफ्ता झालं मी ह्या डबे जे आहेत ते यूज करते आहे आणि छान आहेत. भाजी माझी बिलकुल 1 हफ्ता त्याच्यामध्ये खराब झाली नाही, खूप छान आहेत. आणि हा 6चा सेट आहे, 6चा पूर्ण सेट मिळाला आणि छान प्रोडक्ट होतं, ते मला आवडलं. त्यानंतरनं मी भाजी घेऊन आले, कारण की फ्रायडे होतं आणि आमच्या इथे फ्रायडेला मार्केट असतं भाजीचं. सो मी जाऊन भाजी आणली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की एक माझा खाली किचनच्याच खाली एक कॉर्नर आहे आणि त्याच्यामध्ये ना मी सगळं स्नॅक्स ठेवते, म्हणजे मुलांना खाण्यासाठी वगैरे, आणि ते मला व्यवस्थित ठेवायचं होतं, कारण की मी त्यात म्हणजे ना पूर्ण प्रोडक्ट जे आहेत ना आणलेले ते सगळे असे कोंबून ठेवले होते. चिप्स म्हणा किंवा काही म्हणा, महिरा भेळ वगैरे खाते, मुरमुरे खाते, तर त्या सगळ्या गोष्टी मी नुसत्याच कोंबून ठेवल्या होत्या. तर त्या मी सगळ्या ऑर्गनाइज्ड केल्या आणि छान वाटत होतं. ऑर्गनाईज केल्यानंतर मग कसं आपल्याला पण छान वाटतं. सो मग ते बिस्किट्स वगैरे एक साईडला, चिप्स वगैरे एक साईडला. चिप्स वगैरे मी तिला जास्त तर देत नाही, पण कधीतरी देत तिला मंचिंगला मी. तर त्याच गोष्टी मी सगळ्या छान लावल्या आणि बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. इथे मी म्हणजे पूर्ण फ्रायडेचा मी पूर्ण व्लॉग नाही घेतला, पूर्ण दिवसाचा घेतला नाही, नाहीतर व्लॉग जो आहे तो आपला खूप लेंदी झाला असता, खूप मोठा झाला असता. त्यामुळे मी इथेच तो स्टॉप केला एवढं काम करून. तर मग बस तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला पॉसिबल झालं, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला, माझे कंटेंट आवडत असतील, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये नक्कीच शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्याकडनं कुठले आणखी वेगळे व्हिडिओ पाहिजे आहेत तर तुम्ही मला सजेस्ट करा, तुम्ही मला कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिडिओज बघायला आवडतील, कशाच्या रिलेटेड तुम्हाला बघायला आवडतील. मी विचार करते की लवकरच तुम्हाला मी माझं साडी कलेक्शन जे आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर फक्त थोडा टाईम लागेल, कारण की कसं कलेक्शन्स वगैरे तुमच्याशी शेअर करण्यासाठी ना मला प्रॉपर टाईम लागणार आहे, कारण की गुरु लहान आहे. सो त्याला जर घ्यायला मयूर असेल तर नक्कीच ते तुमच्याशी शेअर करेन. सो बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.